वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम बॅक विथ अनदर व्हिडिओ. सो गाइस, आज आहे खूप मोठा दिवस आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे विचार करत असेल की आज मी हा व्लॉग मराठीत का सुरुवात केलाय. ॲक्च्युली मराठीत का, कारण की आज 14 एप्रिल आहे आणि हा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे, अख्ख्या जगासाठी खूपच मोठा आहे. कारण की ह्या रोजी 14 एप्रिल रोजी आपले सगळ्यांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे. सो ही आहे भीम जयंती. आणि मी विचार केला आहे की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे पण मराठी आपला गर्व आहे. सो मग मी हा विचार केला आहे की आपला हा व्लॉग नक्कीच मराठीत असायला पाहिजे, कारण की मराठी आपला गर्व आहे म्हणून. आणि एक तर व्हिडिओ कमीत कमी असायलाच पाहिजे ना मराठीत मित्रांनो. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पण व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्ही अगर माझ्या चॅनलवर नवीन आहेत तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. अगर तुम्ही बेल आयकॉन नाही दाबणार तर तुमच्याकडून माझी नोटिफिकेशन मिस होते. सो ते मिस नको व्हायला पाहिजे तर प्लीज बेल आयकॉनला क्लिक करा आणि बिना वेळ जाया करता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर चला जाऊया. आज आहे 14 एप्रिल. सो आजचा दिवस खूपच स्पेशल आहे आमच्यासाठी आणि अख्ख्या जगांसाठी पण खूपच स्पेशल आहे. तर आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर हे साजरी आम्ही नक्की मस्त करणार आणि संध्याकाळची रॅली तर एकदम जबर असणार आहे. सो ते बघायला विसरू नका आणि टिल दी एंड व्हिडिओमध्ये बनून राहा. तर पहिलं आपण जाऊया, थोडं जरा रिवाइंड करूया व्हिडिओ आणि आपण जाऊया डायरेक्ट 14 एप्रिलच्या रात्री 12 वाजता. आपण बघूया की आम्ही कशी साजरा केली आहे 14 एप्रिलची सुरुवात. तर चला जाऊया. परत एकदा घोषणा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे गाईज, आता वाजलेत रात्रीचे 12. तुम्ही विचार करत असेल की मी 12 वाजता बाहेर काय करते. ॲक्च्युली आज भीम जयंती आहे. तर मग आम्ही सगळे मिळून विहारात जमा झालो आहे. केक कटिंग झाली आहे, तुम्ही बघितलं आहेच आता थोड्या वेळाआधी. आणि खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे, इकडे सगळे जमलेले आहेत. मधीही काही लोक बसलेले आहेत. खूप छान वाटते आणि मधी वंदना वगैरे चालू आहे, प्रार्थना वंदना वगैरे घेत आहेत मध्ये. आणि बाजूला दामू दीदीची केक खाती आहे. आणि जसं की बघितलं तुम्ही थोड्या वेळ आधी केक कटिंग वगैरे झाला आहे आणि खूप मस्त झालं, सुरुवात मस्त झाली. आणि उद्या सकाळी आम्ही मस्त बाईक रॅली वगैरेमध्ये पण जाणार, तर ते बघायला स्टे ट्यून राहा अंतपर्यंत. तर मी भेटते तुम्हाला उद्या. तो गाईज, तुम्हाला कशी आवडली आमची ही सुरुवात. आणि आज तर जायचं आता थोड्या वेळात विहारात प्रार्थना वगैरे घेणार आणि खूप मजा येणार. आणि डायरेक्ट आपण जाणार जेवण करायला वगैरे. सगळं आज अरेंजमेंट असणार आहे. आज कोणच काही जेवण बनवणार नाही आहे. आमच्या इकडे सगळं असतं ॲक्च्युली जेवण नाही बनवायचं असतं, कारण दुपारी आणि रात्री आमच्या इकडे जेवण असतं. आज स्पेशल डे आहे. तर मग आजच्या दिवशी आपल्या सगळ्या महिलांना, मम्मी, ताई, मावशी वगैरे सगळ्यांना आम्ही आज आराम देतो. त्यामुळे जेवणाची सुविधा केली आहे विहारात. तर मी ते पण तुम्हाला नक्की दाखवणार. तर चला पहिलं आपण जाऊया विहारात प्रार्थना घ्यायला. तर चला, एक गोष्ट राहिली तुम्हाला दाखवायची, ते माझं लुक. ॲक्च्युली आय हॅव वेअर टुडे दी पोलवाले इयरिंग्स आणि मस्त एकदम ब्लू कलरचा, लाईट ब्लूचा मी आय शॅडो लुक असा केला, आय मेकअप लुक. आणि नॉर्मली मेकअप केला आणि दी पिंक लिपस्टिक. इट लुक्स माइंड ब्लोईंग गाईज. आणि तर मग पहिलं चालूया आपण विहारात आणि जाऊया प्रार्थना घ्यायला. तर चला. तर कशी वाटते माझी रांगोळी नक्की कॉमेंट्समध्ये सांगा मला. टेबल राहतो ना पॉप सॉकेटमुळे.
त्या ठिकाणी सर्वांना विनंती करेन की याच उत्साहात आपण सर्वांनी आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करणार आहोत. सर्वांना नम्र विनंती आहे की आपण एक हात पुढे करून या प्रस्तावनेचं या ठिकाणी वाचन करणार आहोत. आपण माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती आणि विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे मंडळातील आपल्या तरुण कार्यकर्त्या दैवतकामी यांना मी पुष्पहार अर्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जो आ जाओ तसेच भोज आदर्श विकास महिला मंडळातर्फे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. आपण अशा कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मधुमेह तपासणी, पोटाचे काही विकार असतील त्यांची तपासणी, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, कर्करोग म्हणजे कॅन्सर विषयक तपासणी आणि रक्ताच्या काही तपासण्या असतील तर त्या 50% सवलतीच्या दरात आज केल्या जाणार आहेत. तरी ज्यांना कुणाला काही इश्यूज असतील त्यांनी चेक करून घ्यायचं आहे आणि पुढे डॉक्टरांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन देखील लाभेल. तर मेदांता हॉस्पिटलच्या वतीने आणि सहकार्याने हा मेडिकल कॅम्प या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे आंबेडकर स्मारकापासून एका भव्य रॅलीचं आगमन होईल. रॅलीची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे. आपल्या सर्वांनी त्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे. चांगलं वस्त्र परिधान करून आलेल्या स्त्रियांसाठी पैठणी आणि वेगवेगळ्या साड्या वगैरे
त्याच्यासोबत वेगवेगळे आभूषण आणि इतर काही गोष्टींच्या पारितोषिकांची त्या ठिकाणी संधी आहे. आपल्या विभागातील ज्या तरुण मुली आहेत त्या खूप चांगल्या आणि सुंदर नटून आलेल्या या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्या ऐरोली सेक्टर 1 ला नक्कीच यावर्षी देखील पारितोषिक मिळेल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. त्यानंतर आपल्या विहारामध्ये जवळजवळ 12:30 पावणे 1 पर्यंत आपण स्नेहभोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घ्यायचा. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग दिसत आहे. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करू इच्छितो, आभार व्यक्त करू इच्छितो. आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. महिलांचा सहभाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आपल्या सर्वांगीण जीवनामध्ये जी कुटुंबाची प्रमुख असते ती आपल्या घरातील महिला असते आणि मातृसत्ताक संस्कृती ही देखील आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे, आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आपल्या महिला, आपल्या ज्या कोणी महिला आपल्या घरामध्ये आपल्या मुलांवर जे संस्कार टाकतात कालांतराने त्याचं फळ त्यांना त्या पद्धतीने मिळत असतं आणि महिलांच्या मार्फत एक कुटुंब सक्षम बनत असतं. बाबासाहेब देखील म्हणतात की महिलांची प्रगतीवरती त्या राष्ट्राची प्रगती निर्भर असते असं मी मानतो. म्हणून या देशातील महिला सक्षम होणं हे देखील खूप महत्वाचं आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातनं महिलांचं देखील या ठिकाणी सबलीकरण सशक्तीकरण होणं खूप गरजेचं आहे. यामुळे मी आपल्या सर्वांचे, सर्व महिला मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 1 वाजता जे आपलं भोजन स्नेहभोजन सुरू होईल ते जवळजवळ दुपारी 3-3:30 पर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर आपल्या रॅलीचं या ठिकाणी आगमन होईल. सायंकाळी ऊन जसं ओसरेल तसं कॉर्डिनेशन करून या ठिकाणी जवळजवळ 4:30 पर्यंत आपल्याला टाइम दिलाय. 4:30 ते 5 वाजेपर्यंत आपली भव्य मिरवणूक या ठिकाणी येणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. मोठ्या जल्लोषामध्ये त्या मिरवणुकीचा आनंद घ्यायचा आहे. उद्या आपल्या मंडळाच्या वतीने इथे आपले जे लहान आपले बाल कलाकार आहेत, लहान मुलं आहेत, यांचा डान्सचा देखील प्रोग्राम होणार आहे. त्यांच्या विविध स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन होणार आहे. त्याच्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या आपल्या पवित्र ग्रंथावरती काही प्रश्नोत्तर असलेली स्पर्धा असेल. त्यानंतर चित्रकला स्पर्धा असतील, संगीत खुर्ची वगैरे अशी खेळाच्या स्पर्धा असतील दिवसभरामध्ये. आणि संध्याकाळी आपण मनोरंजनाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांना मी त्या कार्यक्रमाचं या ठिकाणी निमंत्रण देतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती महोत्सवाच्या प्रसंगी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मी बौद्ध आदर्श विकास मंडळ आणि बौद्ध आदर्श विकास महिला मंडळ यांच्या वतीने आपले या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. होता पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरा रहती है जमीन और आसमां का रंग कभी नया नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर भीम जैसा हीरा मिला नहीं होता. अगर भीम जैसा हीरा मिला नहीं होता. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध भारताला सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीचा वाटा खुले करून देणारे विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीची झगझगती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी त्यांनी आपल्या देशात क्रांती रचली आहे आणि ज्यांनी आपल्या जगात क्रांती रचली आहे, एक नवीन विचार पेरला. त्या सर्व क्रांतिकारी महामातांना व महामानवांना माझा कडक क्रांतिकारी जय भीम. आणि इथे उपस्थित समोर सर्व भीम सैनिकांना व भीम कन्यांना माझा जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आपण साजरी करत आहोत. अन्न वस्त्र निवारा जशी मानवाची मूलभूत गरज असते त्याचप्रमाणे माणसाला जगण्यासाठी सन्मान व स्वाभिमानही तितकाच गरजेचा असतो. आणि तोच सन्मान व स्वाभिमान मिळवण्यासाठी बाबासाहेब अन्यायाविरुद्ध लढले आणि त्यांनी संविधान घडविले आणि त्यामुळेच आज आपण एक मोकळा श्वास घेऊ शकतो. बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल तयार केले. स्त्री शिक्षण, स्त्रियांच्या मूलभूत हक्कासाठी त्यांनी कार्य केले.
त्यांनी अनेक कार्य केले आणि तसेच अनेक कार्य केले आणि आज आपल्या देशात ज्या नियमानुसार आपण चालतो त्या संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. कुछ कर गुजर गए वो भीमराव थे, देश को जगाने वाले भी भीमराव थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, इतिहास को बनाने वाले भी भीमराव थे. हे झेंडे निळे हे फेटे निळे, हे झेंडे निळे फेटे निळे, बघा निळा बाणा जय घोष आज चालला. झेंडे निळे फेटे निळे, बघा निळा बाणा जय घोष आज चालला. देश हा सजला मनात रुजला जयंतीचा सोहळा, अनार सरला आनंद भरला जो तो बघा झाला निळा. निळा 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 जो तो बघा झाला निळा. निळा 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 जो तो बघा झाला निळा. निळा 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 जो तो बघा झाला. मित्रांनो, आता आम्ही आलोय घरी. तर खूप मजा आली आम्हाला प्रार्थना वगैरे करायला. खूप सारे लोक जमलेले, खूप मोठ्या संख्येने लोक आलेले जयंती साजरा करायला. हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता थोड्याच वेळात जेवण पण करायला जायचं. तर मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. 2000 years later. आणि गाईज, जेवण करायला जायच्या आधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. सो हिअर इज दी मेहंदी. किती मस्त काढले ना. ॲक्च्युली ही मेहंदी ना माझ्या मामीने काढले. सो ऑल क्रेडिट गोज टू हर. खूपच मस्त काढले. बघा ना गाईज, किती मस्त काढले मेहंदी. आय नो इकडे नाही काढले, ॲक्च्युली टाईम नाही भेटला. रात्री काढले ना, म्हणून भेटला नाही जास्त टाईम. तर बघा जरा डिझाईन किती मस्त काढलं आहे यांनी. सी, आय जस्ट लव्ड इट गाईज. खूपच मस्त काढलं. आणि हे माझं नेल आर्ट. ओ भाई ये क्या है? नॉट दॅट गुड बट ऑल राईट. आताच थोडा वेळ आधी मी केलं आहे. आणि इट्स नॉट गुड, मतलब इट्स नॉट गुड बट इट्स फाईन है ना. चांगलं आहे थोडंफार. ठीक आहे. तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा माझे नेल आर्ट अँड मेहंदी कशी वाटली तुम्हाला. आणि जरूर मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि गाईज, इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही माझं नक्की फॉलो करा. इकडे आहे माझं इंस्टाग्राम अकाउंट. प्लीज जाऊन त्याला फॉलो करा. तर चला जाऊया आता जेवायला. 1 hour later. खूप थकलो गाईज. आणि तुम्ही बघितलं छोटासा क्लिप होता जेवणाचा, पण जास्त काही दाखवलं नाही मी, कारण की आय एम सो शाय.
मी बाहेर जास्त व्हिडिओ शूट नाही करू शकत, ते तुम्हाला माहितीच आहे. माझे व्हिडिओज बघून तुम्हाला कळालंच असेल की आय एम जस्ट इंट्रोवर्ट. मी स्वतःला इम्प्रूव्ह करायची खूप कोशिश करते. सो त्याच्यासाठी सपोर्ट प्लीज करा मला कमेंट्स द्या, छान छान कमेंट्स द्या, लाईक करा माझ्या व्हिडिओला. अगर तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा आणि आयडियाज द्या मला, काय मी तुमच्यासाठी व्हिडिओज बघून तुमचं एंटरटेनमेंट कसं करू. तर आता गाईज मी खरंच थकली आहे आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे मिरवणूकला. मिरवणूक म्हणजे एक रॅली असते, तुम्हाला माहितीच असेल ना मिरवणूक. मागच्या टायमाला तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर प्लीज इकडे आय बटन आहे, तिकडे मी मेन्शन केलं आहे, तर जरूर बघा मागचा व्हिडिओ जयंतीचा. तो पण खूप मस्त होता, ते पण तुम्ही नक्की बघा ह्या व्हिडिओच्या नंतर. खूपच मस्त आहे, खूप मजा आलेली आहे तेव्हा पण, आणि ह्या व्हिडिओमध्ये पण खूपच मजा येणार आहे. तर परत सांगते मी तुम्हाला, नक्की लास्टपर्यंत बनून राहा. तर मी सगळं फ्रेशनअप होते, सगळं मेकअप वगैरे काढते आणि मग तुम्हाला भेटते. आणि थोड्या वेळाने मग आम्हाला रॅलीला जायचं आहे. 5 वाजेपर्यंत रॅली वगैरे येईल आणि आम्ही रॅलीमध्ये खूप धमाल करतो गाईज, तुम्ही नक्कीच बघा. मग मी जाऊन जरा फ्रेशनअप होते आणि डायरेक्ट तुम्हाला भेटते रॅलीच्या टायमाला, जेव्हा मी रेडी होऊन मी तुम्हाला नक्की. सो गाईज आता मी रेडी होऊन आली आहे तुमच्यासमोर, तर तुम्ही बघू शकता माझं पूर्ण लुक. सो गाईज तुम्ही सांगा मला की हे लुक तुम्हाला कसं वाटलं, प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझे हे इयरिंग्स कसे आहेत तेही सांगा. आणि माझं पूर्ण लुक मी तुम्हाला आत्ताच दाखवते आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे. तर चला पहिलं आपण माझा लुक बघूया.
विनंती आहे आपण माझ्या लवकर चला काय लाईनीत कधी परत प्रॉब्लेम होतो.